अजब रमा राघवची जोडी। आपल्याला एकमेकांची साथ असताना आपलं कोणी काहीही बिघडवू शकत नाही रमा। आपल्या नात्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही, तुझ्या आईला तर नाहीच नाही। आत येऊ का? या वाव, नाईस रूम। हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन जावई बापू। तुम्ही मला राघव म्हणालात तरच बरं। त्यामुळे तू माझा जावई होणार आहेस हे फॅक्ट तर बदलत नाहीये ना? राईट राईट बेबी। मम्मा काय चाललंय सगळं? काय काय करते मी? ऑल ऑफ अ सडन तू आमच्या लग्नासाठी रेडी काय झालीस? राघवला जावई काय म्हणतेस? याआधी तर तू म्हणत होतीस की या घराशी संबंध नाही ठेवायचे, अचानक काय झालं? माणसं बदलतात बेबी। हे बघ, मागे जे काही झालं ते झालं, मी विसरले तोही विसरून जा। रमा, मला माझी चूक कळली आणि तू राघव बरोबरच खूप खुश राहशील हेही समजलंय। मम्मा प्लीज प्लीज डोंट लाय। कालपर्यंत अश्विनीच्या फोनमध्ये तो ॲप इन्स्टॉल करून घेतलास, इथलं सगळं काही ऐकत होतीस, घरावर लक्ष ठेवून होतीस, नाही म्हणजे सडनली तू आमच्या लग्नाला परमिशन देतेस? तुला काय वाटतं या सगळ्यावर मी बिलीव्ह करेन? मी तुझ्या काळजीपोटी सगळं करत होते रमा। डार्लिंग, प्लीज अंडरस्टँड, तू या घरात कम्फर्टेबल आहेस की नाही हे बघायचं होतं मला। काळजी वाटत होती तुझी, बट आय एम सो ग्लॅड की तू आपल्या घरापेक्षा इथे जास्त रमली। आणि या घरातली माणसं खरंच खूप चांगली आहेत, तुझी मनापासून काळजी घेताय, तुला जपताय। मला मला तर तुझी कसलीच काळजी वाटत नाहीये डार्लिंग। आणि राघव बद्दल मी काय बोलू रमा? राघव इतकं प्रेम जगातलं दुसरं कोणीच करणार नाही तुझ्यावर। बिलीव्ह मी राघव, मी मागे तुझ्याशी जे काही वागले आहे त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। आईचं मन होतं ते हे समजून घेशील ना तू? प्लीज मला माफ करशील ना? हा प्लीज। या लावण्याताईंच्या बोलण्याला काही ताळतंत्रच नाहीये ग। नाही म्हणजे मी समजू शकते की त्यांना त्यांच्या लेकीची काळजी आहे, अगं पण त्या असं काही बोलतायत जणू काही त्यांची लेक इथे या जंगलात येऊन पडली आहे। आई जाऊ द्या ना, त्यांना काय आपण आज ओळखतो का? त्यांचा स्वभावच विचित्र आहे आणि त्या जे काही बोलत होत्या ते अगदीच चुकीचे आहे असं नाही वाटत मला। म्हणजे आई, कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही सगळ्यांनी रमा आणि राघवचं लग्न करण्याचा निर्णय घेतला तो योग्यही असेल, पण पण काय पूजा, हे बघ तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्ट बोल। आई, माझी आजी नेहमी म्हणते मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून करावी गरिबा घरची। रमाच्या घरात जे काही वातावरण आहे ते आपल्याकडे नाहीये। ती ज्या ऐशो आरामात वाढली ते आपण तिला नाही देऊ शकणार। श्रुतीने उद्या झोपडीत राहणाऱ्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तर आपला जीव वर खाली होणारच ना, आणि तिचा संसार फारसा सुखाचा नाही होणार ना। मग रमाच्या बाबत लावण्य मॅडमला जी काळजी वाटते ती साहजिकच आहे, म्हणजे असं मला तरी वाटतंय।
वाव, आय डोंट बिलीव्ह दिस. तुमची दोघांची चॉईस सुद्धा एक आहे. Oh, that's so wonderful. राघव, तू आणि रमा, you just made for each other. God, I'm so happy for both of you. Lovely. Wow. अरे शालिनी, अगं काय तातडीने का बोलावलंस? अहो लावण्यातही आलाय, त्यांना तुम्हाला भेटायचंय. अरे नमस्कार. नमस्कार गुरुजी. आय एम सॉरी. आता तुम्हाला व्याही म्हणायला हवं, बरोबर ना? तुम्हाला सांगते, मला बातमी समजली आणि मी इतकी खुश झाले. मला घरी राहावेच ना. सरळ गेली, मिठाई घेतली आणि ते तुमच्या घरी आले. सगळ्यांबरोबर आनंद शेअर करण्याची गंमतच काही और असते, नाही? हो हो, अगदी बरोबर. अगं शालिनी ताई, तू आमची ओळखच नाही करून दिलीस. बरं हरकत नाही, मी घेतो करून. नमस्कार, मी राघवचा मामा, माधव मामा, आणि या अश्विनीचा बाबा. हो का? अच्छा अच्छा, नमस्कार. नमस्कार. तुम्ही उभ्या का? बसा ना. हो. बरं, तुम्ही कुठला आनंद साजरा करण्याबद्दल बोलत होते? म्हणजे ह्या घरातली सगळ्यात आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये? नाही. हो, असं काय करता? हे बघा, तुमचा राघव आणि माझी रमा यांचं लग्न ठरलंय. हा? गजानन गुरुजी, थँक्यू सो मच. तुम्ही रमा आणि राघवच्या लग्नाला परमिशन दिली. खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं. तुमचं घर ऑर्थोडॉक्स आहे आणि आय मीन म्हणजे परंपरा, नियम, रूढी सगळं पाळणारं. आणि माझी रमा मॉडर्न, प्रोग्रेसिव्ह. ती ह्या घरात कशी फिट बसेल याचंच टेन्शन आलं होतं. पण मी बघते तुम्ही सगळ्यांनी माझ्या रमाला किती छान सांभाळून घेतलं. रमाचं लाईफ एका उत्तम फॅमिलीमध्ये जाणार याबद्दल काही शंकाच नाहीये. गॉड, मगाचपासून आनंदाच्या भरात मी एकटीच बोलते आणि मी तुम्हाला कोणाला बोलूच देत नाही. माझ्या लक्षातच आलेलं नाहीये. तुम्ही सगळे शांतसात काहीच बोलत नाहीये. आल्यापासून ह्यांचाच तर स्पीकर चालू आहे ना. आधी आपल्या किचनवरून कुरकुर, काय तर म्हणे ह्यांचे सर्वंट क्वार्टर सेम आहे, आणि नंतर बाथरूम वरून ह्यांचे कुचकट टोमणे थांबले तर दुसरं कोणी काय बोलेल ना. हो ना, ती ठमीची आई आहे ना म्हणून गप्प बसले मी, नाही तर तिच्या स्पीकरला ना दणदणीत डीजेने उत्तर दिलं असतं. हा, बरं झालं तुम्ही आलात ते, नाही तर आम्ही तुमच्या घरी येणारच होतो रमाला मागणी घालायला. छे छे, हो मागणी वगैरे तर सगळं दूर राहिलं. मॉडर्न जमाना आहे हा. आता नवरा नवरी तयार आहेत म्हणजे झालं. आणि रमा काय तुमचीच आहे. खरं तर गेले काही दिवस ती आमच्या घरापेक्षा इथेच जास्त असते. बरं झालं, सगळं निर्विघ्नपणे पार पडलं. सुखकर्त्यांनी जाता जाता सुख दिलं. हो पूजा, जा तोंड गोड करायला घरातून डब्यातली साखर घेऊन ये. कशाला? मी मिठाई आणली ना. थांबा. राहू द्या ती. शुभ कार्यासाठी आमच्या घरातली साखरच बरी. शालिनी, आता लवकरात लवकर मुहूर्त शोधायला हवा. हो हो, बरंच आहे. म्हणजे लग्नाची तयारी करायला आपल्यालाही वेळ मिळेल. आणि खरेदीला सुद्धा. हे देवा, हिचं एक वेगळंच काहीतरी असतं. हो बाई, खरेदीला सुद्धा. एक्झॅक्टली. आता मलाही निघायला हवं, कारण मलाही आमच्या घरी नेमकी हीच सगळी तयारी करायची. तर मग निघतो. रमा, चल निघूया. चल. आय मीन माझ्याबरोबर येतेस ना? मामा, तुला माझं उत्तर नीट माहिती आहे नाही का? झाली नसं काय करतेस? मला सांग आता, तू असे कितीसे दिवस माझ्यावर राहणार आहेस त्या घरात? लवकरच लग्न करून याच घरात कायमची येणार आहेस ना? मी सगळं तुझ्या मनासारखं केलंय ना. का वागतेस अशी? ऐक ना, तू चल माझ्या बरोबर. चल. मामा,
ओके 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 एक काम कर, तू या सगळ्यांचा व्यवस्थित निरोप घे हा, आणि मग ये. काय ना, आमची रमा खूप हट्टी आहे. म्हणजे तिला सगळं तिच्या मनासारखं व्हावं असं वाटत असतं. गुरुजी, वीणबाई, आजी येते आता. हा मलाही तयारी करायची आहे. येते हा गुरुजी. या. नमस्कार. रमाच्या आईनी लग्नाला परवानगी दिली ही ईश्वराची कृपा. आता लग्न निर्विघ्नपणे पार पडेल. मामा रडतोय. अरे माधवा, आतापर्यंत सगळं ठीक होतं, अचानक काय झालं? अगं हे हिला काय झालं आता? भरल्या घरात रडायला काय झालंय तुम्हाला? तुम्ही सगळे अगदी आनंदात आहात, पण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. डोंगर. तुम्ही सर्वांनी आम्हाला दुःखामध्ये लोटलाय आणि आता तुम्हीच विचारताय की का रडताय म्हणून. हे आम्ही तुम्हाला दुःखात लोटलं? हो हो, तुम्ही सोयीस्करपणे विसरलात भाऊजी, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं भाऊजी. अश्विनी या घराची सून होईल असा शब्द तुम्ही दिला होतात ना. शब्द दिला होता? नव्हता दिला आजी. अहो त्याच आशेवर तर आम्ही होतो ना. अश्विनी आणि राघवचं लग्न होणार हे सगळ्या गावाला माहितीये. आता पोरीचं लग्न मोडलं. आता लोक चार तोंडाने बोलणार, म्हणणार तुमच्या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे. आणि अशी बदनामी झाल्यानंतर माझी मुलगी बिन लग्नाची घरात पडून राहणार. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला विष द्या, म्हणजे आम्ही दोघही सुटू. मामा, एवढं टोकाला जायची गरज नाहीये. मुळात माझं आणि अश्विनीचं लग्न ठरलंच नव्हतं. अरे राघव बाबा, ही मोठ्या माणसांमध्ये झालेली बोलणी आहे. तुला काहीच माहित नाही, पण तुझ्या आई बाबांना विचार. माधवराव, हे बघा, मी तुम्हाला कधी असा काही शब्द दिला नाही की राघवचं लग्न अश्विनी बरोबर होईल. मला चांगलं लक्षात आहे. मी त्यावेळेस असं म्हणालो होतो की मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या प्रकरणात लक्ष घालू, नंतर बघू. याचा अर्थ मी राघव आणि अश्विनीच्या लग्नाला परवानगी दिली असं होतो का? हो भाऊजी, तुम्ही परवानगी दिली असं स्पष्ट म्हणाला नाहीत हे मान्य आहे. हा, पण या घरानेच तिला स्वप्न दाखवलीत ना, आणि आता तुम्ही वेगळंच बोलताय. मामा अंकल गुरुजींशी आर्ग्यू करताय. आम्ही अश्विनीला काही स्वप्न वगैरे दाखवली नव्हती. तिने काय स्वप्न बघितली आम्हाला नाही माहिती. लहान मुलाला स्वतःची स्वतः स्वप्न बघायची तरी अक्कल असते का वाजी? अगदी भातुकलीच्या खेळात सुद्धा अश्विनी राघवलाच आपला नवरा मानायची. आणि त्यावेळेला ताई, तूच म्हणाली होतीस ना की अश्विनी, मी तुला या घराची सून करून घेईन. हो, म्हणजे तुम्हीच तिला स्वप्न दाखवली आणि आता तुम्ही का स्वीकारत नाही आहात? अरे माधवा, ती भातुकलीच्या खेळातली फक्त गंमत होती. गंमत? आता लहानपणी एखादी गोष्ट 4 वेळा सांगितली गेल्यावर ती खरी वाटायला लागते ना. अहो, गंमत समजायचं वय तरी होतं का माझं? पण मी ते सगळं खरं मानून बसले, तेही इतकी वर्ष.
मी राघवरावांशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत. अगं अश्विनी, पण तुला माहितीये ना दादा आणि रमाचं एकमेकांवर प्रेम आहे. त्या रमाला तुम्हीच सगळ्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय ना. खरं तर सणासुदीला या घरात सुनेचा मान मला मिळायला हवा होता. पण या घरात गौरी कोणी आणल्या? रमाने. पुरोहितांच्या घराच्या मागण्या कोणाच्या हातात गेल्या? रमाच्या. आणि राघवराव तर काय, रमाशी लग्न झालं असल्यासारखेच वागतायत. हे सगळं घडत असताना माझ्या मनाला किती यातना झाला असतील याचा विचार केलाय कोणी? केला का कोणी? ह्या दोघांनी हे नवीन काय सुरू केलंय? इतकं थेट बोलत तमाशा का म्हणलाय? अश्विनी, हे बघ, तू जे म्हणतेस ते सगळं खरं जरी मानलं ना तरी सुद्धा राघवचं रमावर प्रेम आहे हे तुला स्वीकारावंच लागेल. आणि राघवचं जर रमावर प्रेम आहे तर त्याने तुझ्याशी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्या कोणत्या मुलीवर प्रेम करणाऱ्या मुलाशी तू लग्न करणार आहेस का? तुला आवडेल का ते? अगं, संसारात सुख असायला हवं. आणि नवरा बायकोचं जर एकमेकांवरती खरं प्रेम असेल तरच ते सुख मिळतं. अश्विनी, आपण ना तुझ्यासाठी एक छान मुलगा शोधूया. त्याने माझा संसार सुखाचा होईल. माझं राघवरावांवर प्रेम असताना मी दुसऱ्याच कोणाची तरी लग्न करायचं? नाही, मी लग्न करेन तर फक्त राघवरावांशीच करेन. रमा, रमा, तुम्ही सर्व आमच्याशी खूप वाईट वागलेला आहात. आमची फसवणूक केलेली आहे तुम्ही. आणि ताई, तुलाही एक मुलगी आहे हे विसरू नकोस. एका बापाचे तळतळाट घेणं बरं नव्हे. माधवराव, डोळे आणि बुद्धी बंद करून रमा राघवच्या लग्नाला मी परवानगी दिलेली नाहीये. आणि त्या दोघांना पूजेचा मान दिला त्याबद्दल माझ्या मनात काहीतरी विचार असेल ना. आणि तू ग अश्विनी, गेले 11 दिवस याच कुटुंबाचा भाग घेऊन गणपतीच्या कार्यात हिरिरीने भाग घेतलास ना, आनंदाने राहिलीच ना या घरात. मग आता काय झालं एकदम तुला? या तुमच्या दोघांच्या या वागण्याचा घरातल्या सदस्यांवर काय परिणाम होईल, किती त्रास होईल याचा काही विचार केला तुम्ही दोघांनी? म्हणूनच तर म्हणतोय ना की एकदा विष देऊन टाका म्हणजे सगळे प्रश्न संपतील. तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करून निर्णय घेऊन मोकळे झालात. नाही, आता मलाही माझ्या मुलीचा विचार करावाच लागेल आणि काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाही बाबा, आता जो काही निर्णय घ्यायचा ना तुम्ही घे. माझं आणि राघवरावांचं लग्न नाही होणार हे या सगळ्यांनी ठरवून टाकलंय ना. ठीक आहे, आता माझं काय करायचं ना ते मी बघते. अश्विनी, अश्विनी, अश्विनी बाळा. आई, कठीण आहे. कुणाचं काही ऐकायचंच नाही. हे असा विडा उचलला या मुलीने. अहो अश्विनी, शालिनी, तू कुठे चालली आहेस? अहो आई, पण ही सगळी नाटकं चालली आहेत सांगायला काय ब्रह्मदेव यायला हवाय? ती हे सगळं मुद्दाम करते म्हणजे तू तिच्या मागे जाशील आणि तिचा हट्ट पूर्ण करशील. लग्न म्हणजे काय पोरखे वाटतोय ना? लोकांना स्वतःच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. अशी माणसांना स्वतः आनंदाने जगत तर दुसऱ्याला आनंदाने जगू देत. नाती प्रेम हे असं ओरबाडून मिळत नसतं हेही कळत नाही यांना. अहो आई, पण तू आता त्यांच्या समोर मान तुकवलीस ना तर आयुष्यभर माधव आणि अश्विनीच्या तालावर नाचावं लागेल तुला. रमा तुला सून म्हणून हवी आहे ना, मग आत्ता खंबीर राहा. अहो आजी, असं काय बोलताय तुम्ही? अश्विनीने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे?
काही जीवबीर देत नाही ती. जो गरजतो ना तर कधीच बरसत नसतो. आणि पूजा, मला रमाची जास्त काळजी वाटते. आणि राघवचा विचार केलास तू? त्याला काय वाटत असेल? मला म्हणणं पटतंय आजीचं. आणि वहिनी तू बघितलंस ना, रमा आणि दादा केवढे नाराज झाले होते, किती पडले होते त्यांचे चेहरे. आता कुठे या दोघांच्या प्रेमाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत, त्यात हे कुठलं अरिष्ट ओढवलंय. घरातले सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय. सगळ्यातून कसा मार्ग काढायचा?